पाठवायचे लवकर. करण आणि प्रितेश मागची सलामीची जोडी. चला लवकर जायचंय. प्रितेश आणि करण ज्या जोडीने मागच्या मॅच मध्ये अक्षरशः मैदान दणाणून सोडलं होतं तो करण आणि प्रितेश गोलंदाजी करत असताना अचूक लेंथ लाईन वरती अजूनही तो ठसा ठेवतोय. ज्यांनी फक्त 6 धावा खर्च करत 2 विकेट मनोवैज्ञानिक दबाव टाकला होता तो करण आलाय आणि त्याच्या सोबतीनं प्रितेश. दोन्ही मातब्बर खेळाडू आहेत. गोलंदाजी मार्क वरती पहिला गोलंदाज येतोय काशीनाथ जांभरूक संघाकडून. वक्रतुंड जांभरूक. आमच्या पेण नगरी मध्ये देखील मोठी स्पर्धा आमच्या भेटीसाठी येते. DK चषकाचा एक पर्व क्रमांक 3. स्ट्राइकला करण. नॉस्ट्राइक एंडला आपण प्रितेशला पाहूया. 6 चेंडू फेकण्यासाठी इन्व्हिटेशन दिलंय गोलंदाजी करणाऱ्या टीम कडून काशीनाथला. तडी सर्कलचं हे पहिलं पॉवर प्ले षटक असेल. राईट आर्म राउंड द विकेट. द फर्स्ट बॉल. पहिला चेंडू स्लॅश केलाय. स्कॉलच्या डोक्यावरून चेंडू आलाय. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी तैनात होतोय तोपर्यंत सिंगलला डबल मध्ये व्हेरिएशन केलं आणि 2 धावाने संघाचं खातं खोललं गेलं. तिसरी होते का पाहायचं. प्रॉपर टायमिंग होतं परंतु चेंडू ज्या क्षणी स्कलेकच्या डोक्यावरून स्लॅश केला त्यावेळेस मात्र चेंडू पडल्यानंतर जी गती होती ती गती कमी झाली आणि त्याच्यामुळे जो लॉंग ऑन आणि लॉंग ऑफच्या बरोबर बाजूला उभा असलेले क्षेत्ररक्षण अडवण्यामध्ये यश आलं. हो यावेळेस इनसाइड आउट खेळण्याचा प्रयत्न. त्या ठिकाणी पंच सांगतायत की हा चेंडू बरोबर ऑफस्टिकच्या बाहेर आहे. अतिरिक्त धावेनं इथे वाढ होईल. धावसंख्या टोटल जाऊन पोहोचते धावफलकावरती 3. सध्याच्या घडीचा चालणारा हा क्रिकेट हा काही व्यावसायिक क्रिकेट नसून ग्रामीण क्रिकेटचा एक मोठा अजून एक त्याच पद्धतीची चुकी याही गोलंदाजांनी केली. सुरुवात थोडीशी खराब गोलंदाजी करणाऱ्या टीम कडून होताना पाहायला मिळते. त्याचबरोबर या ठिकाणी नारायण निरगुडे साहेब उपस्थित होतात. आपल्याला देखील विनंती असेल आपण देखील आमच्या मंचावरती स्थानापन्न व्हायचंय. नारायणजी निरगुडे साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांना देखील आम्ही आमंत्रित करतो की आमच्या व्यासपीठावरती उपस्थित व्हायचंय. सुरेख गोलंदाजी पहा. पाटील 2 चेंडू थोडेसे खराब फेकले होते. त्यानंतर या चेंडूवरती मात्र थोडासा कमबॅक राहिला गोलंदाज काशीनाथ. या गोलंदाजाचं सुंदर गोलंदाजी मात्र चर्चेत राहणारा गोलंदाज आहे जांभरूक संघाचा. वक्रतुंड जांभरूक या संघाचा अटॅक इन गोलंदाजी करतोय. कोणत्या पद्धतीचा मोठा स्ट्रोक खेळू दिला जात नाही. फुल टॉस होता परंतु अजून एक ऑफस्टिकच्या बाहेर. मात्र फलंदाजापासून थोडा बाहेर ठेवण्याचा प्रयत्न तो सातत्यानं करत आहे आणि करत आलाय देखील. आणि केवळ कुठे नाही तर हा षटक संपण्याच्या मार्गावरती आहे परंतु कोणत्याही प्रकारचा मोठा स्ट्रोक अजूनही फलंदाज करणच्या बॅट मधून आलेला नाही. येऊही दिला नाही कारण की अटॅक सध्याच्या घडीला काशीनाथच्या माध्यमातून पाहायला मिळते. यावेळेस फटका जातोय बाउंड्रीच्या बाहेर. सी मापाळ सिक्सर. स्कलेकच्या डोक्यावरून बरोबर स्लॅश केला. 6 धावेसाठी टीमची टोटल 10. बिनबाद 10. सुरुवात चांगली केली गेली. अद्यापपर्यंत कोणतीही विकेट न टाकता मात्र 10 या संख्या धावफलकावरती लागली. अजून एक त्याच पद्धतीचा नेत्रदीपक फटका. मनमोहक असा फटका मात्र ठोकलाय. 6 धावा मिळतील अजून. धावसंख्या 16 आणि इथे मात्र षटक जवळजवळ लास्ट चेंडू आहे. असं वाटलं होतं की षटक संपले की काय परंतु त्याआधीच 2 चेंडू खराब फेकले होते त्याच्यामुळे सलगच्या 2 चेंडूवरती 2 सिक्सर आलेत. आता जर का आला तर सिक्सर हॅट्रिक करणच्या नावावरती. अजून तरी बहुतेक मागच्या मॅच मध्ये झाली असावी परंतु या मॅच मध्ये पण होते का पाहायचंय.
नाही झाली, परंतु यावेळेस हॅट्रिक. यू नाव घेतलं नाव आणि आलाच तो षटकार. ही पहिली हॅट्रिक करणच्या नावावरती आले. षटक संपतं. धावसंख्या धावफलकावरती 22-22 विथआउट लॉस. जबरदस्त फलंदाजी करण. व्हॉट अ नाईस बॅट. 22 धावा करणच्या बॅट मधून. सुंदर सुरुवात, सुरक्षितरित्या सुरुवात केली आहे, कोणताही धोका नाही. चेतन बॉलिंग मार्क वरती सेकंड ओव्हर मध्ये येतोय. चेतन कोणत्या पद्धतीने गोलंदाजी करेल. मागच्या मॅच मध्ये थोडासा प्रभावित केलं होतं फलंदाजाला, परंतु यावेळेस काय करेल. या 6 चेंडूकडे पाहिलं जाईल. चेतन राईट राऊंड विकेट. ऑन स्ट्राईक फलंदाज प्रितेश. सुरेख गोलंदाजी साकारतोय, परंतु पंचांकडे पाहिलं झाली. पंच आमच्याकडे वळतायत, त्या ठिकाणी समान हात करून सांगतायत की हा चेंडू थोडासा खराब आहे. लक्ष्मच्या बाहेर थोडासा बाहेर निघतोय चेंडू. धावसंख्या 1 ने भर पडेल. धावसंख्या जाऊन पोहोचते 23 TVC आकड्यावरती. वलय प्राप्त करणारे हे दोन्ही फलंदाज आहेत. टीमला पुढे घेऊन जाण्याचा मनसुबा दोघांच्या माध्यमातून प्रस्थापित केला जातोय. यावेळेस स्वतःच्या फलंदाजामध्ये चेंडू अडवण्याचा प्रयत्न होता, परंतु थोडं मिस झालं. एक धाव त्या ठिकाणी बनते. त्यालाही माहिती आहे जर करणच्या बॅट मधून रन्स येत असतील तर आपण घाई करायची गरज नाही. एकदा की करणनी साथ सोडली तर तोडफोड करण्याला मीही कमी पडणार नाही हे सिद्ध करण्याचा मार्गावरती प्रितेश देखील आहे, परंतु स्ट्राईक रोटेट होते. त्या ठिकाणी पुन्हा एकदा स्ट्राईक करणला दिली जाते. चेतन तू करण अको टप्प्याचा चेंडू होता. हाफ ट्रॅकर देखील होता. बरोबर चेंडूला जर का बॅट वरती घेतला असता तर मोठा स्ट्रोक बनला असता. मोठा स्ट्रोक बनला असता तर कदाचित मोठी धावसंख्या उभी झाली असती. एका धाव्याने धावसंख्या जाऊन पोहोचते 24 या आकड्यावरती. षटक क्रमांक 2 चेतनचा. अजून एक शॉट बॉलला पुल केलं. पुल अँड पॉवरफुल सक्सेसफुल. सीमा पार बाउंड्रीच्या बाहेर सिक्सर. धावसंख्या 30. आता जशी सेकंड राऊंडला सुरुवात झाली तशी मात्र धावसंख्या मोठी उभी व्हायला देखील सुरुवात झाली. म्हणजेच काय तर दोन्ही बाजूचे जे प्लेयर आहेत ते पूर्णपणे आता संकटातून बाहेर निघून एक चांगली सुरुवात करण्याच्या प्रयत्नात आहेत. फलंदाजी करणारी टीम देखील आणि गोलंदाजी करणारी टीम देखील चांगली संधी निर्माण करण्याच्या प्रयत्नात दोन्ही बाजूचे मात्र खेळाडू पाहायला मिळतात. संधी उपलब्ध करून दिली जात नाही, ती करावी लागते. त्यासाठी प्रयत्नशील राहावं लागतं. अजून एक चांगला फटका खेळायचा होता, परंतु बॅट आणि बॉल मध्ये थोडासा अंतर राहिला. डॉट चेंडू नाही तर एक सिंगल प्राप्त होईल. त्या ठिकाणी धावसंख्या 31. दुसरे षटक अजूनही काहीशे चेंडू चेतनचे बाकी, परंतु ऑन स्ट्राईकला प्रितेश. पुन्हा एकदा चेतन वरती मोठा प्रहार होईल का. चेतन इथून पुढे चांगला प्रोग्रेसिव्ह गोलंदाजी करेल का. स्लो ऑन केला थोडस पिचच्या बाहेर. पंच त्या ठिकाणी आमच्याकडे पुन्हा वळतायत. धावसंख्या 1 ने बरोबरची धावसंख्या होती ती 32. खर तर ह्या गोलंदाजाने देखील थोडीशी खराब गोलंदाजी केली. जरी मार नसले पडले तरी देखील त्याच्यावरती थोडासा दबाव हा बनून राहिलाय आणि बनून ठेवला गेलाय. पहिल्या फलंदाजाने करणनं. फुलटॉस आहे, समोरला खेळलाय, शतरक्षक आहे, धाव 1 बनली आहे. दुसरीसाठी कॉल केला जाईल का. आधी व्हॉलीबॉल आता फुटबॉल. दोघांमध्येच खेळ खेळतात. 2 धावा. धावसंख्या 2 ने पुढे सरसावेल, परंतु अद्यापपर्यंत 34 आकडा धावफलकावरती लागलाय. अजून 2 षटक क्लिअर फ्रेश बाकी असतील. त्याच्यामुळे इथून पुढे अजून अधिक धावसंख्या वाढवण्याचा संधी ही टीम निंबारवाडी संघाला असेल. क्रॅम्प आलाय का, पाण्याची आवश्यकता असेल तर सगळ्यांनी जाऊ नका.
या स्पर्धेसाठी भेट देण्यासाठी आलेले प्रमुख पाहुणे नारायण साहेब निरगुडे, त्याचबरोबर पप्पू साहेब सुतक, आदिवासी समाज सुधारक, त्याचबरोबर दामा दरवडा, हे सर्व पाहुण्यांचा पुन्हा एकदा कलोते रयती आयोजकांच्या माध्यमातून सहर्ष स्वागत. आपण व्यासपीठावरती यायचंय. नारायण साहेब निरगुडे, पप्पू सुतक, दामा दरवडा या सर्व पाहुण्यांना विनंती असेल आपण या मंचावरती यायचंय. आपण या मंचाचे हकदार आहात. तमाम क्रीडा रसिक आणि मायबाप खेळाडू वर्ग या स्पर्धेचा आनंद घेत असताना 2 षटक या ठिकाणी संपली. पाहता पाहता धावफलकावरती 17च्या सरासरीनं फलंदाजी करणारे दोन्ही फलंदाज करण आणि प्रितेश 34 या आकड्यावरती जाऊन थांबले. धावसंख्या अद्यापपर्यंत, परंतु विकेट अजूनही तंबूच्या आश्रयाला येत नाहीये. त्यामुळे येणारे 2 षटक अजून बाकी असतील आणि 2 षटकावरती जर का अशाच पद्धतीची फलंदाजी चालू राहिली तर 60+ अधिक खेळली जाईल धावसंख्या. टीमची टोटल 34 विदाउट लॉस. कव्हर डाईव्ह पाहायला मिळाला, मिड ऑन पाहायला मिळाला, त्याच्यानंतर एक नेत्रदीपक फटका स्क्वेअर लेगच्या बाजूला एक पाहायला मिळाला. चांगले फटके खेळले गेलेत या 2 षटकांमध्ये. तरी देखील करण ऑन स्ट्राईक येतो, प्रितेश नॉन स्ट्राईक. एंड थोडंसं चेंज होताना पाहायला मिळेल. 2 षटका समाप्तीनंतर 12 चेंडूचा खेळ या ठिकाणी संपला. दो ओवर की समाप्ति के बाद टीम का टोटल 34 यानी 34 रनों पर जाके रुका है. नंबर 3 पे गेंदबाजी के तौर इस्तेमाल का गेंदबाज गिरीश जामरुक टीम के तरफ से, हमारे कमारामान के तरफ से ये गेंदबाजी का इशारा और पहली गेंद बल्ले के नीचे से गुजरी, सीधी विकेट कीपर के गुलदस्तानों में डॉट गेंद आती हुई. एक अच्छी गेंदबाजी करनी पड़ेगी क्योंकि पहले 2 ओवर के ऊपर एक अच्छा स्कोर छटका दिया है स्कोर कार्ड के ऊपर, लेकिन आने वाले 2 ओवर्स उसमें भी सामने वाली टीम को रोकना होगा. फुल टॉस गेंद सामने खेला लेकिन लॉन्ग ऑफ पे जाते हुआ सिंगल को डबल में वेरिएशन, और यहाँ पे पहले अगर हिट कर दे तो शायद यहाँ पे मामला बन जाता. पहले सोचा समझा उसके बाद हिट करने का प्रयास किया गिरीश ने. 2 गेंदें डाली, केवल 2 रन खर्च किए. टीम का टोटल 36. नियति पहला और टीम का तीसरा ओवर मैदान के अंदर जारी. इस ओवर के 4 गेंदें शेष होंगी. ऑन स्ट्राइक बल्लेबाज करण. इस बार गेंद को उठाया है, लॉन्ग ऑफ पे फील्डर मौजूद है. इस बार नहीं छोड़ेंगे तो जरूर तोड़ेंगे, लेकिन यहां पे विकेट दे बैठे. लौटना होगा किरण को और उनकी जगह लेने के लिए संजय को भेजा है, लेकिन अच्छी पारी खेले बल्लेबाज करण. अच्छा योगदान रहा इस मैच के लिए भी करण का. संजू नंबर 2 के ऊपर जाते हुए यहां से टीम को आगे लेके जाना चाहते हो तो उसके लिए प्रयास अच्छा जारी रखना पड़ेगा. संजय को नए बल्लेबाज मैदान के अंदर जारी हो चुके हैं, लेकिन उनके साथ ही प्रितेश नॉन स्ट्राइक एंड पर अभी तक मैदान के अंदर है. उनके बल्ले से भी रन आने जरूरी है, केवल खड़ा रहने से रन नहीं आएंगे, उसके लिए प्रयास करना पड़ेगा. फिर एक बार गिरीश का ये गेंद ब्लॉकर डाली थी, पूरी तरह से ब्लॉक किया गया था, लेकिन एक ही संतुष्ट होना पड़ेगा. एक ही रनों पे 1 रन से आगे बढ़ता हुआ स्कोर. टीम का टोटल 37. इस ओवर की कई गेंदें शेष होंगे. मेरे ख्याल से 2 गेंदें अभी तक बाकी. नया बल्लेबाज संजय, गेंदबाजी के तौर गिरीश, जिन्होंने अच्छा ओवर अभी तक. इस बार भी एलिवेशन खराब है, बॉडी बैलेंस खराब है, इसी के वजह से फिर एक विकेट का पतन हो चुका है. बैक टू द डिग आउट. ज्यादा समय मैदान के अंदर जारी रहे, लेकिन उनके बल्ले से रन यहां पे आ नहीं रहे थे. वही बल्लेबाज प्रितेश इज बैक टू द डगआउट.
कॅमेरामॅन तुमचे सहकारी तुम्हाला आवाज देत आहेत. कॅमेरामॅन कॅमेरामॅन तुमच्यापर्यंत आमचा आवाज पोहोचत असेल तर तुमचे HDMI एकदा चेक करायचं आहे. HDMI एकदा चेक करायचं आहे. ठीक आहे, फायनली डन. लास्ट बॉल गिरीश. ओहो, यावेळेस मात्र सुंदर, परंतु अंतर कापता आलेलं नाही या फलंदाजाला. विकेट या ठिकाणी अजून एक येते. सलगची तिसरी विकेट, म्हणजेच काय तर इथे हॅट्रिक बसली. सचिन इज बॅक टू द डगआउट. इनिंग संपल्यावर ना शेवटचा षटक असेल, भैरवी षटक असेल, कोणाच्या नावावरती हे षटक फेकलं जाईल. चला थोडं स्पीडअप करायचं आहे. यानंतर आपण उद्याच्या सत्रामध्ये पुन्हा एकदा भेटणार आहोत, परंतु तत्पूर्वी आजची सेमी ही कोणाच्या नावावरती असेल. भव्य दिव्य अशी ही क्रिकेट स्पर्धा आपल्या भेटीसाठी घेऊन आलोय. 6 दिवसाचा हा मेळावा आणि त्या मेळाव्यातील पहिला दिवस, पहिली सेमी खेळवली जाते. एका बाजूला वक्रतुंड जांभरूक तर दुसऱ्या बाजूला टीम निंबारवाडी. धावसंख्या 37 37. लास्ट ओवर एंड फाइनल ओवर. गोलंदाजी मार्क वरती गणेश. आखिरी ओवर लेके आ चुके जामरुक टीम की तरफ से गणेश. ऑन स्ट्राइक पे संजय, नॉन स्ट्राइक इन पर बाब्या. क्या संजय अपने बैट से, अपने बल्ले से रन संख्या इकट्ठा करने का प्रयास करेगा? यस, पहले गेंद को उछाला है स्क्वायर लेग दिशा में. गेंद गई डीप बैकवर्ड पॉइंट पे, डीप रीजन पे गई. देखिए दोनों शत्ररक्षक जो थे गेंद के पीछे भागने लगे थे, खेलने लगे थे. 39 यानी 2 रन यहाँ पे इकट्ठे किए. टीम का टोटल 2 रन से बढ़ता हुआ 39 पे जाके रुका है. आखिरी ओवर मैदान के अंदर जारी है. 5 गेंदों का खेल केवल बच चुका है, लेकिन क्या आने वाले 5 गेंदों में बड़े स्ट्रोक देखने मिलेंगे? संजय टू गणेश, लेकिन अच्छी गेंदबाजी. टिप्पा खाने के बाद गेंद ज्यादा उछाली नहीं. डॉट, एक अच्छी गेंदबाजी. इसी गेंदबाजी का इसी गेंदबाजी करनी होगी तभी जाके सामने वाली टीम पहले बल्ले को लगा, उसके बाद खुद के शरीर को लगा. 40 रन. पहले ओवर में ज्यादा रन संख्या इकट्ठी हो चुकी थी. दूसरे ओवर में भी अच्छा स्कोर था. तीसरा और चौथा रन ओवर थोड़ा प्रभावित किया हुआ दिखाई दिया गिरीश का और गणेश का. 3 गेंदों का खेल खत्म हो चुका है. टीम का टोटल 40. 3 गेंदे और बाकी रहेंगे गणेश के. आगे जाके पुल करना चाहते थे, स्टेप आउट खेला है. सामने मिड ऑफ पे जो शत्ररक्षक थे, 1 रन 41 यानी 41 रन. 2 गेंदे केवल बच चुके हैं इस ओवर की, आखिरी ओवर की 2 गेंदे. निर्णायक ओवर गणेश को सौंपा दी. बड़ा स्ट्रोक खेलना चाहते थे, क्या ये 6 रन आएंगे? जाएगा. लॉन्ग ऑन लॉन्ग अप के ऊपर से लगा दिया ब्रिटानिया पार्ले. 6 47 यानी 50 का आंकड़ा आने की संभावना है, लेकिन गेंद केवल एक ही बची है. दुसरा चेंडू घ्यायचा कोणचा? एकावरती थांबू नका. रोलिंग चेंडू आहेत, कॉम्प्रोमाइज होणार नाही. शेवटचा बॉल, आखिरी ओवर की आखिरी गेंद. ओ अच्छा, ब्लॉक पूरी तरह से
पैर के बीचों बीच डाला था। एक ही रन मिलेगी और एक रन आउट की विकेट, यानी टीम का टोटल 48 और जीतने के लिए 49 का लक्ष्य सामने रहेगा। तोपर्यंत आपण छोटासा या ठिकाणी स्वागत सन्मान घेऊया। नारायणजी निरगुडे साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत, त्याचबरोबर पप्पू साहेब सुतक उपस्थित आहेत, दामा दरवडे साहेब उपस्थित आहेत, त्यांचा आपण शुभ सन्मान घेणार आहोत। या स्पर्धेला भेट देण्यासाठी आलात त्यांचं देखील शुभ शब्द सुमाराने सहर्ष स्वागत। रामा शिंगवा यांना मी विनंती करतो की पाहुण्यांचा शुभ सन्मान करण्यासाठी आपण व्यासपीठाकडे यायचंय। त्याचबरोबर वाळकू निरगुडे यांना देखील विनंती असेल की आपण शुभ सन्मान या ठिकाणी पाहुण्यांचा करणार आहोत, या ठिकाणी स्वागतासाठी यायचं आहे। प्रमुख पाहुण्यांचा या ठिकाणी आपण स्वागत घेणार आहोत। अठ्ठेचाळीस धावा बनवल्यात, विजयासाठी बनवायच्यात 49। चला वाळकू निरगुडे आणि रामा शिंगवा आपण कुठे असाल तर व्यासपीठाकडे यायचंय। राम शिंगवा आणि वाळकू निरगुडे आपण कुठे असाल तर व्यासपीठाकडे या, पाहुण्यांचा या ठिकाणी शुभ सन्मान आपल्याला करायचा आहे। नारायणजी निरगुडे साहेब यांना मी विनंती करतो की आपण आपला सन्मान स्वीकारण्यासाठी व्यासपीठाच्या बरोबर समोर यायचं आहे। नारायण निरगुडे यांचं स्वागत करतील राम शिंगवा यांच्या शुभ हस्ते, त्यांना या ठिकाणी सन्मानित केलं जाईल। नारायण निरगुडे माननीय श्री नारायणजी निरगुडे साहेब यांचा शुभ सन्मान करतील राम शिंगवा। कॅमेरामॅनला विनंती असेल मायेची उबदार शाल प्रेमाचं पुष्प देऊन त्यांना या ठिकाणी सन्मानित केलं जाते। या स्पर्धेला भेट देण्यासाठी आलात तुमचं देखील आयोजक कलोते यांच्या माध्यमातून सहर्ष स्वागत। त्याचबरोबर माननीय श्री सन्माननीय पप्पू साहेब सुतक यांना मी विनंती करतो की आपण देखील मंचाच्या बरोबर समोर यायचं आहे, आपला देखील शुभ सन्मान या ठिकाणी केला जाईल। वाळकू निरगुडे यांना विनंती आहे की आपण आपल्या शुभ हस्ते पाहुण्यांचा या ठिकाणी शुभ सन्मान करायचा आहे। पप्पू सुतक यांचा स्वागत करतील वाळकू निरगुडे यांच्या शुभ हस्ते, उबदार शाल आणि प्रेमळ पुष्प देऊन त्यांना या ठिकाणी सन्मानित केलं जातं। त्याचबरोबर दामा दरवडा माननीय श्री दामा दरवडा यांना देखील विनंती असेल आपल्या देखील या ठिकाणी स्वागत सत्कार केला जाईल। वाळकू निरगुडे यांना विनंती असेल की आपण त्यांचा देखील या ठिकाणी शुभ सन्मान करायचा आहे। माननीय श्री दामा दरवडा यांचा शुभ सन्मान करतील वाळकू निरगुडे, मायेची उबदार शाल आणि प्रेमाचं पुष्प देऊन त्यांना या ठिकाणी सन्मानित केलं जाईल। या स्पर्धेला वेळात वेळ काढून आपण सर्वजण आलात, चांगली शुभेच्छा दिली त्याबद्दल आयोजक कलोते रैती यांच्या माध्यमातून सहर्ष स्वागत। मी थांबतोय, तुम्ही थांबू नका, आपण जाऊया आमचे साथी समालोचक यांच्याकडे आणि पुढील एक गोड आवाज तुम्हाला ऐकवतील आमचे साथी मित्र। ओर द माइक, ओर द कमबॉक्स। हॅलो, धन्यवाद दादा। आपण पाहू शकाल नक्कीच अनंत निरगुडे साहेबांचा आवाज अख्ख्या दिवसामध्ये आपण ऐकला, तर येणारं सत्र आपण पाहिलं तर नक्कीच पंचाचा निर्णयांच्या कानापर्यंत पोहोचते जरूर। वाईट चेंडू आलाय आणि वाईट चेंडूच्या साईने मात्र श्री गणेश झाले टीम आपण पाहू शकाल जांभरूक टीमच्या माध्यमातून येणाऱ्या चेंडू असलेल्या 24 आणि धावसंख्येची गरज असणार ती 49 धाव्यांची आणि धाव फलकावरती आपण पाहिलं तर 49 धावा असताना पहिला पंचांचा बोट आकाशावरती जाते। पहिली विकेट, पहिली सफलता आपल्याला पाहायला मिळते। बॅक टू डगआउट पहिली सफलता मिळवली जाते। चांगला खेळ खेळला यावेळेस आपण पाहिलं, 2 सामन्यामध्ये चांगला खेळ पाहायला मिळाला निंबारवाडी टीमच्या माध्यमातून, पण इथं मात्र पहिली विकेट मात्र बॅक टू डगआउट तंबूच्या आश्रयाला जांभरूक टीमच्या माध्यमातून पहिली विकेट मात्र पाहायला मिळाली। चांगली गोलंदाजी आपण पाहिलं तर गोलंदाजी मार्कवर गोलंदाज करण कलोते यांकडनं गोलंदाजी मार्कवर गोलंदाज आपण पाहिलं तर करणच्या माध्यमातून ही पहिला चेंडूवरती आपण पाहिलं तर वाईट जरूर फेकला होता, त्यानंतर पाहिलं तर विकेट सुद्धा आली। नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये रवाना होते चत्तन। चांगला आवाज अख्ख्या दिवसामध्ये आपण ऐकला हरिचंद्र निरगुडे साहेबांचा। मेमफॉर्म पेनचा हा आवाज आपण ऐकला। इथं सुरेख पटका, पण इथं मात्र अडवला जातो शेवटच्या मोमेंटला हा चेंडू
एक धाव सहजरित्याने पूर्ण दुसऱ्या धावांसाठी धावतात आणि 2 धावा सहजरित्याने पूर्ण झाल्या आणि या 2 धावेच्या साहाय्याने संघ जाऊन पोहोचेल आपण पाहू शकाल 3 अंकावरती 3 धावा स्कोर गाठवरती जाऊन पोहोचल्या सुरेख आनंद विकेट आपण पाहिली तर चांगली गोलंदाजी पहिला वाईट टाकलं त्यानंतर आपण पाहिले विकेट सुद्धा मिळवली त्यानंतर आपण पाहिलं देखणं स्ट्रोक होता ऑफसाईडच्या दिशेनं हा सुरेख फटका जरूर चढवला होता पण इथे मात्र अजून एक चांगला फटका गॅप सोल्युशन होईल का एका टप्प्यावर 1 बाय सीमा रेषा पलीकडे येणार हा पहिला चौकार येईल पहिल्या सत्रामध्ये आपण पाहिलं तर धावसंख्या जरूर 49 धावांचा पाठला करायचा आहे पण इथे मात्र येणारा हा पहिला दुसऱ्या सत्रामध्ये येणारा हा पहिला चौकार आणि चौकाराच्या साईनं मात्र संघ जाऊन पोहोचेल 7 या अंकावरती 7 धावा स्कोर गाठवरती आपण जरूर पाहिले आपण गोलंदाजी पहिला 17 आपण पाहिला तर सुरेख इथं मात्र उंचावून मारलेला चेंडू हा बाई सप्पार बॅक टू बॅक आपण पाहिलं चौकार आला त्यानंतर येणार हा दर्जेदार षटकार आणि या षटकाराच्या साईनं मात्र संघ जाऊन पोहोचेल 13 या अंकावरती जबरदस्त फटकेबाजी आपल्याला पाहायला मिळाला पहिल्या सत्रामध्ये आपण पाहिलं तर जवळपास 6 चेंडूमध्ये 22 धावा कुठून काढल्या त्या पहिल्या सत्रामध्ये तशीच उत्तर आपल्याला या षटकामध्ये पाहायला मिळतील पिवनचा षटक आहे हानामारीचा षटक आहे जसं 22 धावा ज्यानं कुठून काढले होते तो फलंदाज करण त्याच करणची आता जबाबदारी आता आपल्या संघावरती मात्र सोपवण्याचा प्रयत्न मात्र करत असताना हा फलंदाज मात्र फलंदाजी त्याच प्रकाराने करत असतोय या बिलेस आपण पाहिला तर अद्याप चेंडू संपल्यात 4 चेंडू आणि 13 धावा स्कोर गाठवरती जाऊन पोहोचल्यात काय जबरदस्त फलंदाजी जशात तशी तर शेवटचा मोमेंटचा सामना पण इथं मात्र हा चेंडू जबरदस्त चेंडू फेकलाय गोलंदाजावरती आपण पाहिला तर करणवरती अपेक्षा होती ती अपेक्षा मात्र दाखवण्याचा प्रयत्न इथं येईल चेंडू डॉट आणि डॉट चेंडू या वेळेस आपण पाहिला तर शेवटचा आता एक चेंडू शिल्लक असेल शेवटचा एक चेंडू शिल्लक असेल 22 धावा जशा कुठून काढलो त्या करण तशा 22 धावा मात्र रोखण्यामध्ये यश मिळतील या वेळेस मात्र मोठा फटका आला तर तरी दिशा मात्र वेगळी पाहायला मिळेल कारण अजूनही मात्र 3 षटके बाकी आहेत आता फुलटा चेंडू होता कार्पेटच्या साईनं चेंडूला मात्र फिरकावलाय सीमा रेषा पलीकडे अजून एक येईल चौकार आणि चौकाराच्या साईनं मात्र धावसंख्या जाऊन पोहोचेल 17 अंकावरती येणारे आता 18 चेंडू असतील आणि 32 धाब्यांची गरज असणाऱ्या 17 धाबा स्कोर गाठवरती अंतिम चेंडू आपण पाहिलं तर चौकाराला 22 धावांचा पाठला केला तर पहिल्या सत्रामध्ये आल्या 17 आणि अशुभ आकड्यावरती धावसंख्या येऊन थांबल्या आपण पाहिलं ना तर क्रिकेटमध्ये 17चा आकड्यामध्ये अशुभ मानला जातो पण इथं मात्र पहिली विकेट सुद्धा अजून आली त्यानंतर आपण पाहिला तर चौकार आणि षटकारांची आतिषबाजी पाहायला मिळाल्या फलंदाजच्या माध्यमातून आपण पाहिलं तर चतनच्या माध्यमातून ही चांगली सुरेख फटकेबाजी पाहायला मिळते येणारे चेंडू आता असतील 18 आणि 32 धाब्यांची गरज असणाऱ्या तर वैयक्तिक स्वतःचा पहिला आणि संघासाठी दुसरा षटक घेऊन येतोय प्रितेश हा गोलंदाज इथं मात्र लॉकरचा प्रतिगान या वेळेस मात्र चोरटी धाव होईल का शक्य पण इथं मात्र एक धाव सहजरित्याला मात्र पूर्ण झाली आणि एका धाब्याच्या साईन आपण पाहिलं तर धावसंख्या मात्र जाऊन पोहोचेल 18 अंकावरती तर येणारे चेंडू असतील 17 आणि धावसंख्याची गरज असणार ती 38 धाब्यांची 31 अजूनही मात्र गरज असणाऱ्या तंबूच्या आसराला जरूर पहिली विकेट मात्र येऊन थांबले पण इथं मात्र गोलंदाज आणि फलंदाज अजूनही कुठे कुणा हार मानत नाही या बिलेस मात्र कधी कधी सक्सेस होते गोलंदाज कधी कधी फलंदाज सक्सेस होते पुढचा चेंडू या वेळेस मात्र हवाई सप्पार चेंडू टप्पार होईल का पण इथं प्रयत्न सक्सेस शेवटच्या मोमेंटला हा चेंडू येईल 6 धावांचा दर्जेदार षटकार आणि या षटकाराच्या साईनं मात्र संघ जाऊन पोहोचेल 24 या अंकावरती 24-1 विकेट्स आपण पहिली तर स्कोर गाठवरती येऊन टपले 24 धाबा धावफलकावरती येऊन थांबल्यात अजूनही मात्र कोण बाजी मारणाऱ्या सामन्यामध्ये शेवटचा सामना चालूया सेमीफायनलचा सामना या चषकावरती आपण पाहिला तर नाव कोरण्याचा हा सामना आणि इथं मात्र फटका बसला या वेळेमध्ये 3-3 क्षेत्रक्षण होतील का पण इथं मात्र कुठली चुकी करणार नाही टीम आपण पाहू शकाल निंबरवाडी टीम इथं मात्र दुसरी गडी मात्र बाद होते तंबूच्या आसऱ्याला बॅक टू डगआउट दुसरी विकेट आल्या चत्तनच्या फारीचा अंतर्या ज्याच्या बॅट मधून आपण चौकार षटकार जरूर पाहिले पण शेवटच्या 7व्या चेंडूवरती मात्र आपली विकेट मात्र मिळवली आणि तंबूच्या आसऱ्याला हा गडी मात्र बाद झालाय बॅक टू बॅक दुसरी विकेट तंबूच्या आसऱ्याला यश नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये रवाना होते तर नक्कीच आपण पाहिला तर यश नवीन फलंदाज या
त्यानंतर आपण पाहिला तर चांगला खेळी केली होत्या फलंदाजांना चेतननं, पण इथं मात्र काय गोलंदाजी, जबरदस्त गोलंदाजी, षटकार मारून सुद्धा मात्र कमबॅक गोलंदाजी, अवध्यम सिंगल येईल आणि या सिंगलच्या साईन आपण पाहिलं तर धावसंख्या 1 ने सरसवेल. 25 धावा, 25 विकेट्स आपण पाहिलं तर स्कोर गाठीवरती जाऊन पोहोचलेत. अजूनही बऱ्याचशा धाब्यांची गरज आहे. वैयक्तिक प्राधिकारी पदावरती दुसरा षटक चालू असताना पीएनच्या षटकामध्ये आल्या 17 धावा. त्यानंतर आपण पाहिलं तर दुसरा षटक प्राधिकारी पदावर असताना या धावसंख्या मात्र आतापर्यंत जाऊन पोहोचले होत्या 25 धावा, 25 विकेट्स आपण पाहिलं तर पुढचा चेंडू टाकण्यासाठी गोलंदाज आपण पाहतोय प्रितेशच्या माध्यमातून. अजून एक फटका बसला आहे, पण इथं मात्र हा चेंडू विकेट किपरनं मला कनेक्ट केलाय, पण इथं मात्र थोड्याशा चुक्या पाहायला मिळालेले सिंगल कन्व्हर्ट होईल आणि या सिंगलच्या साईन आपण पाहिलं तर धावसंख्या मात्र 1 ने सरसवेल. धाव फलकावरती धावा 26 विकेट्स आपण पाहिलं तर स्कोर गाठावरती आपण जाऊन पोहोचलो तर 26 धावा. येणाऱ्या दोनही बरेचसे चेंडू असतील, 2 षटक अजूनही बाकी आहेत. या षटकातलं सुद्धा चेंडू शिल्लक असतील, शेवटचा चेंडू शिल्लक असेल. 13 चेंडू आणि 23 धाब्यांची गरज असणार आहे. अजूनही सामना कोणी जिंकला नाही. या बिलेस आपण पाहिला तर पहिला 17 आणि पहिला दिवस आणि पहिला आजचा दिवस आपण पाहिला तर संक्रांतीचा दिवस होता आणि चांगला दिवस आणि चांगल्या दिवसामध्ये जो संघ मात्र चांगली कामगिरी करेल त्या नक्कीच आपण पाहिलं तर 6 चेंडूचा खेळ अद्याप 12 चेंडूचा खेळ अद्याप संपलाय. पाहिलं तर दुसरा षटक मात्र संपुष्टात आलाय. धावफलकावरती धाबा जाऊन पोहोचल्या त्या 27 धाबा, 27 धाबा धावफलकावरती जाऊन पोहोचल्या. येणारे चेंडू असतील 12 आणि 22 धाव्यांची गरज असणार आहे. 12 चेंडू 22 धाव्यांची गरज असणार आहे. नक्कीच आपण पाहिलं तर 12 चेंडूचा खेळ अद्याप संपला. धाव फलकावरती धाबा जाऊन पोहोचल्या 27 धाबा. येणारे चेंडू असतील 12 आणि 22 धाब्यांची गरज असणार आहे. पण पाहिला तर सामना अजूनही मात्र दोन्ही साईडनं 50-50च्या बाध्येमधून आपण पाहायला मिळेल. अजूनही गोलंदाजी करावी लागेल. शेवटचा सामना आपण पाहिला तर 2 सामन्यामध्ये चांगली गोलंदाजी चांगली फलंदाजी दोन्ही संघाच्या माध्यमातून जरूर पाहायला मिळाल्या. पाठीमागच्या सामन्यामध्ये जरूर आपण पाहिला तर खोपोली टीमच्या माध्यमातून लढत असताना चांगला खेळ केला होता खोपोली टीमनं. जवळपास आपण पाहिलं तर 67 धावा कुठून काढल्या होत्या पहिल्या संघामध्ये आपण पाहिलं तर त्या संघासारखा मात्र पराभूत करणारी टीम आपण पाहिली तर ती निंबरवाडी टीम. त्या निंबरवाडी टीमच्या माध्यमातून अभ्यास लढत देणारा ही टीम आपण पाहिली तर इथं मात्र हा चेंडू पंचांचा कुठला इशारा येत नाही. अजून एक चेंडू येईल डॉट. तिसरा षटक प्रतिकी पथावर असताना खालापूर एंडकडनं गोलंदाजी करत असताना गोलंदाज संजयच्या माध्यमातून आपण पाहिलं तर नक्कीच अजून एक चेंडू डॉट फेकलाय. काय गोलंदाजी, जबरदस्त गोलंदाजी. इथं मात्र बॅक टू बॅक दुसरा चेंडू आलाय नूर धाव. इथं मात्र आता समीकरण बदल आहे. येणारे चेंडू असतील 10 आणि धावसंख्येची गरज असणार आहे ती अद्याप 22 धाब्यांची. एक मोठा फटका येणं गरजेचं आपण पाहिला तर इथं मात्र ब्रह्मास्त्र वापरलाय. चेंडू निघून चाललाय गेली पॉइंट मधून. या बेलस हा चेंडूचा या बेलस 3 क्षेत्रक्षण चेंडू मागे धावत असताना चेंडू मात्र सीमा रेषा पलीकडं गेली पॉइंट मधून जाणार हा चौकार. 31 धावा 31 धावा धाव फलकावरती जाऊन पोहोचल्यात. नऊ चेंडू आणि 18 धाव्यांची गरज असणार आहे आता. पुढचा चेंडू टाकण्यासाठी गोलंदाज सज्ज होते. आपण पाहिला तर चौकार आला गली पॉइंट मधून. आपण पाहिला तर इथं फटका फसला. इथं या बेलेस मात्र नक्कीच फलंदाज होईल वाद. या बेलेस आपण पाहिला तर यशच्या पारीचा अंत होतोय तर मात्र नक्कीच पंचांचा बोट आकाशामध्ये आला. आपण पाहिला तर पंचाचा निर्णय आत्ती राहतो. या बेलेस फलंदाज होईल बाद.
तर नक्कीच पेंटिंग डिसिजन आपण पाहिलं तर तिसऱ्या पंचाकडे बोलतोय आपण. तर दोन्ही पंच डिसिजन घ्या जोपर्यंत अंपर उभे होते ना त्यामुळे काही समजत येत नाही. फलंदाज बाद आहे यावेळेस आपण पाहिला तर नक्कीच पंचांचा निर्णय अंतिम राहिला गेलाय. इथं सुदाम सारखा पंच आपण पाहिला तर एक नावाजलेला पंच आहे. न स्ट्राईकला पंच आपण पाहिला तर रमेश दादा सारखा सत्ताविजयक असेल आणि त्याच बरोबरीने आपण पाहिला तर सुदाम सुद्धा एक चांगला पंच मानला जातो. पण इथे मात्र फलंदाजाला मात्र थोडीशी अडचणी आल्या. फलंदाज बॅक टू डगआउट तिसरी विकेट तंबूच्या आसऱ्याला यश मात्र बाद होते. यावेळेस आपण पाहिलं तर गिरीश नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये रवाना झालोय. यावेळेस आपण पाहिलं तर थोडासा समीकरण बदलेल. 31 धावा 31 आपण पाहिलं तर 4 विकेट्स 8 चेंडू आणि 18 धावींची गरज असणारे आपण पाहिलं तर आमच्या साथीला गुन्हेलेखर सुद्धा जोडले गेले आहेत. नामदेव निरगुडे साहेब आमच्या साथीला जोडले गेले ते एक चांगले गुन्हेलेखर. माझ्या माध्यमातून आपण पाहिलं तर एक चांगला नियोजन आयोजन त्याच्या प्रत्येक क्षणामध्ये आपण पाहिलं तर नक्कीच पाहायला मिळतं. पण इथं मात्र हा चांगला चेंडू फेकला आहे पण नशिबाचा चौकार येईल. या वेळेस आपण पाहिलं विकेट किपरने केलेली ही चूक आता थोडीशी महागात ठरणार. या वेळेस मात्र चेंडू आता सीमारेषा पलीकडे धाडला गेलाय. नक्कीच नेकबाईचा इशारा जरूर आलाय पण इथं 35 धावा स्कोर काटवरती जाऊन पोहोचल्यात. 35 धावा स्कोर काटवरती जाऊन पोहोचला तो इथं मात्र थोडेसे चुके सुद्धा आपल्याला पाहायला मिळेल. माघाडीत ठरणारे टीम आपण पाहू शकाल. 7 चेंडू आणि 14 धाव्यांची गरज असणार आहे. प्रत्येक चेंडूवरती दोहरे डाव पण अशी विकेट किपरने चूक केली तशी क्षेत्रशानाने जर केली तर ह्या 4 चेंडूमध्ये सुद्धा हा धावा सहजरित्याने पूर्ण होतील. पण इथं मात्र चांगली गोलंदाजी करत असताना मात्र गोलंदाजाला साथ मिळेल नाही. तर गोलंदाज कशा पद्धतीने मात्र गोलंदाजी करेल आपण पाहू शकाल. नक्कीच पुढचा चेंडू टाकण्यासाठी गोलंदाज सज्ज होईल. ओ जबरदस्त गोलंदाजी काय जबरदस्त गोलंदाजी. 2 चेंडू मात्र निर्धार फेकले होते गोलंदाजानं पण इथं मात्र विकेट किपरने केलेली ही चूक आपण पाहिलं ना तर नक्कीच विजयाच्या परतमध्ये अंकाच्या हातामध्ये घेऊन झाल्या. या वेळेस चेंडू असतील आता 6 चेंडू आणि 14 धाव्यांची गरज असणाऱ्या डबलटाव आपण पाहिलं तर 18 चेंडूचा खेळ अद्याप संपलाय. फलकावरती धावा जाऊन पोहोचल्या तर 35 धावा. नक्कीच जर शेवटचा सामना आपण पाहिला तर जरूर प्रेक्षकांची मनं जिंकण्यासारखा होईल. 6 चेंडू मध्ये आता बनवावे लागतील त्या 14 धाबा. प्रत्येक चेंडूवरती दुहेरी धाव असा वाटतोय का अजूनही मात्र गोलंदाज आणि फलंदाज अजूनही कोण हार मानत नाही. जोपर्यंत शेवटचा चेंडू मात्र फेकून होत नाही ना तोपर्यंत हा सामना कोणी जिंकणार नाही. या वेळेस आपण पाहिला वैयक्तिक मात्र खालापूर येणकडा गोलंदाजी मार्कवर गोलंदाज सचिन हा गोलंदाज आपण पाहतोय. या वेळेस पहिला चेंडू टाकण्यासाठी गोलंदाज सज्ज होतो. हो जबरदस्त गोलंदाजी. बॅटचा टप्पा आपण पाहिला तर नक्कीच नाकाला घासून जाणार हा चेंडू पहिला चेंडू मात्र डॉट फेकलाय. इथं अडचणीमध्ये येईल थोडासा आपण पाहिलं तर बॅकटोर मध्ये ढकलण्याचा प्रयत्न काम करे गोलंदाज आपण पाहिला सचिनच्या माध्यमातून. काय गोलंदाजी. 5 चेंडू आणि 14 धाव्यांची गरज. काय जबरदस्त गोलंदाजी. इथं मात्र बॅक टू बॅक दुसरा चेंडू आलाय निर्धाव. इथं आता येणारे 4 चेंडू मध्ये 14 बनावे लागतील. स्कोर गाठपोटी धाबा जाऊन पोहोचल्या त्या 35 धाबा. नक्कीच आपण पाहिला सलामी वीर मैदानात असताना बॅक टू बॅक 2 चेंडू मात्र निर्धाव खेळला आहे. पण इथं मात्र लेग साईडच्या दिशेला हा चेंडूला ढकलण्याचा प्रयत्न एक सक्सेस होईल. दुसऱ्यांचा प्रयत्न पण इथं मात्र
नक्कीच रनआउट ची विकेट आली. 5वा विकेट 5वा धक्का मात्र गिरीश मात्र बाद होते. अजूनही मात्र सलामी गेलेला फलंदाज आपण पाहिला ना हरिदास एक अजूनही त्याच्या बॅट मधून कुठला मोठा फटकाला आला नाही. पण पहिला तर बॅक टू बॅक 2 चेंडू निर्धाव खेळलाय आणि 2 धाबा मात्र त्याच्या बॅट मधून. आता मात्र संधी असणार आहे. येणारे 3 चेंडू असतील आणि धावसंख्याची गरज असणार आहे ती 13. 2 षटकार अनेक सिंगल आता करावी लागेल. सलामी वीर पुन्हा पाहिलं ना सलामी वीर मध्ये ती ताकद आणि ती क्षमता जरूर असते. पण इथं मात्र काय गोलंदाजी केल्या गोलंदाज सचिन बॅक टू बॅक 3ऱ्या चेंडूवरती विकेट मिळवल्या. 1 धाव संख्या खर्च केली. या बेलेस आपण पाहिला तर 2 चेंडू मात्र अतिशय मात्र वेगानं फेकली होत्या. टीम आपण पाहू शकाल आतापर्यंत निंबरवाडी टीमचा हा गोलंदाज हबी ठरताना दिसतंय. येणारे चेंडू असतील 3 आणि 13 धाव्यांची गरज. शेवटच्या मुमेंट परत ती मॅच आपल्याला पाहायला मिळेल. एक मोठा फटका या सामन्यामध्ये जरूर जागा बनवेल. पण इथं मात्र घुटनाट एक तमाशा एक जरूर बनवला होता. पण अजून एक चेंडू डाट आणि अजून एक चेंडू आला निर्धाव आणि निर्धाव चेंडूच्या सायना मात्र धावसंख्या मात्र शिरसावल्या. धावफलकावरती धावा आपण पाहिल्या तर 36 धावा. येणारे 2 चेंडू मध्ये आता बनवाव्या लागतील 13 धावा. ते पूर्णपणे सामना मात्र जिंकला गेला आहे. हो इथं मात्र कार्पेटच्या साईनं एक सिंगल पूर्ण झाली. दुसऱ्या धावांसाठी प्रयत्न आणि एका धावावरती मात्र समाधान मानलाय. आणि इथं मात्र आता एका चेंडूवरती आता बनवायला येतील तर 12 धाबा. इथं मात्र 9 चेंडू जर आला तर सामन्यामध्ये अजून एक मात्र मजा येईल. मोठ्या फटक्याची गरज होती. आपण पाहिला तर 6 चेंडू मध्ये जरूर साहेब आपण पाहिलं तर 14 धावा सदरीतेनं पूर्ण होत्यात. आणि इथं मात्र या सामन्यामध्ये गोलंदाजाने केलेली कमाल. या बेलेसचा पंच वरतील आमच्याकडं हा चेंडू आलाय खराब आणि या खराब चेंडूच्या साईन आपण पाहिला तर धावसंख्या 1 सरसवेल. वाईट चेंडू आलाय जरूर आपण पाहिला तर हा जर 9 चेंडू असला तर षटकार आला असता तर सामन्यामध्ये वेगळं चित्र आणि वेगळा कार्यक्रम पाहायला मिळाला असता. पण इथं पुढचा चेंडू इथं मात्र फटका जरूर चांगला आहे. चेंडू हवाई सप्पार चेंडू टप्पार सीमा रेषा पलीकडं. आणि या स्पर्धेमध्ये पहिला दिवस गाजवणारा संघ आपण पाहिला निंबारवाडी टीम. तर नक्कीच आपण पाहिला तर आजचा दिवस चांगला होता. मकर संक्रांतीचा हार्दिक शुभेच्छा या संघाला माझ्याकडून. आपण पाहिला तर पुढच्या बुधवार या वेळेस आपण पाहिला तर उद्याचा लॉस आपण पाहू शकाल. नक्कीच बुधवार 15/1/2025 तर पहिला सामना असणार आहे बुरुजवाडी भैरवनाथ वनवे आपण पाहू शकाल. नक्कीच तर दुसरा मोदीमाल नडाल संजय. तर तिसरी मॅच असणार आहे आपण पाहिलं कलोते मोकाशी बी आणि जांभरूक गणपत. तर आपण पाहिलं ज्या वेळेला आपण टायमिंग दिलाय ना त्यानंतर याच आहे. त्यानंतर आपण पाहिलं तर चौथी मॅच रानसाई सागाची वाडी आणि कांडोली सूरज. तर या 4ही संघांना आपण पाहू शकाल 8ही संघांना आपण पाहू शकाल ज्या दिलेल्या टायमिंग वरती हजर उपस्थित नोंदवायचे आपण पाहिलं तर. आणि नक्कीच आपण पाहिलं तर जो संघ जो लेट येईल त्याला मात्र पॅनलाइज केला जाईल. आपण पाहू शकाल उद्याचे इलेव्हन्स आहेत. आपण पाहिलं तर मॅन ऑफ द मॅच या सामन्यामध्ये आपण पाहिलं तर करणला मात्र देण्यात येईल. कारण तर आपण पाहिलं तर करणने मात्र चांगली पहिल्या सत्रामध्ये पहिल्या षटकामध्ये जरूर 22 धावा कुठून काढल्या होत्या. आणि त्या करणला मी विनंती करेन आपली मॅन ऑफ द मॅच मात्र येणं गरजेचं आपण. आणि मॅन ऑफ द मॅच रमेश निरगुडे साहेबांच्या हस्ते मात्र देण्यात येईल. आपण पाहिला तर एक चांगला अंपरची भूमिका आज अख्ख्या दिवसामध्ये या उन्हाच्या तडतडामध्ये आपण पाहिला तर एक दिवस मात्र त्याच्या माध्यमातून पाहायला मिळाला. तो पंचांच्या हातीस मात्र या खेळाडूसाठी मात्र नक्कीच मॅन ऑफ द मॅचचा किताब ठरलेला. बॅक टू बॅक तिसऱ्या मॅच मध्ये 2 मॅच मध्ये मॅन ऑफ द मॅच या करंदा. बेस्ट ऑफ लक आपण पुढच्या मॅच साठी आपण पाहू शकाल. तर नक्कीच आपण पाहू शकाल या स्पर्धेमध्ये आपण पाहिलं तर आजच्या दिवसामध्ये निंबरवाडी टीम आपण पाहिले तर ज्या मकर संक्रांतीच्या दिवशीनं मात्र चांगला दिवस मात्र गाजवणारी टीम ती निंबरवाडी टीम. तर या वेळेस आपण पाहिला तर मी रजा घेतोय